गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ, श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या सुंदर आणि शुभ्र सकाळच्या वातावरणामध्ये सर्वजण उपासना करूनच या श्रवणाला बसलेले आहेत असं समजून आपण या निरूपणास सुरुवात करूया। समर्थांनी सांगितलेलंच आहे ना की बघा, प्रत्येकाच्या मनामध्ये एक प्रश्न निर्माण झालेला असतो की जेव्हा मनुष्य उपासनेला बसतो ना, तेव्हा मनुष्याच्या मनामध्ये घाणेरडे विचार येत असतात, त्याचं मन लागत नाही। अश्लील विचार काय येतात बरं? आपल्याला इच्छा नसते तरीही घाणेरडे विचार मनात येत राहतात। पण असं होतं का? मन आपला सर्वात मोठा मित्र आहे। बघा, तुम्हाला माहीत असेल, हा मन आहे ना, तो शत्रूसुद्धा आहे आणि मित्रसुद्धा आहे। पण जसं त्याच्याकडे पाहू ना तसं तो क्रिया करत असतो। आणि हा मन आहे ना, जेव्हा आपण आपल्या मनाच्या मागे लागतो ना, तेव्हा मन आपल्याला भरकटवतं। आणि जेव्हा आपण या मनाचा समतोल साधतो तेव्हा ते मन आहे ना, आपल्याला सावरायला लागतं। आणि तेव्हा आपण आपल्या जीवनामध्ये सर्व काही साध्य करतो। आपल्या मनात येणारे घाणेरडे विचार आहेत ना, आपण थांबवण्याचा प्रयत्न करतो। पण आपण जितके थांबवतो ना, तितके हे विचार आहेत ना, आपल्या मनात आणखी प्रवेश करतात। तुम्ही एखाद्या गोष्टीपासून जितके दूर पळाल ना, तितकी ती गोष्ट आहे ना तुमच्याकडे येत जाते। म्हणून त्या गोष्टीपासून दूर पळू नका, उलट त्या गोष्टीचा समतोल राखा। आणि हा समतोल आहे ना, समर्थांनी व्यवस्थित राखला। बघा, एकदा तरुण समर्थांकडे आला आणि समर्थांना बोलू लागला, हे समर्था, माझ्या मनात इतके घाणेरडे विचार काय येतात बरं? माझ्या मनात घाणेरडे विचार यावेत असं मला वाटत नाही, पण माझ्या मनात आहेत ना, नेहमी वासनायुक्त विचार येत असतात। आणि त्यांचा विचार करून मला खूप वाईटसुद्धा वाटतं। या सर्व विचारांमध्ये माझी शक्ती आहे ना, माझी वेळ आहे ती वाया जातो। आणि सर्व विचारांमुळं मी कधी शांत राहू शकत नाही। मला नेहमीच स्त्रियांबद्दल आकर्षण वाटत असतं, मी स्वतःला थांबवू शकत नाही। बघा, समर्थ हसले आणि त्या तरुणाला म्हणाले, ही वासना काय आहे तुला माहीत आहे का? तुला कोणी सांगितले आहे का? तेव्हा तरुणानं उत्तर दिलं, समर्था, वासना काय असते हे मला अजिबात माहीत नाही, पण हो, ते काहीही असं खूप वाईट गोष्ट आहे इतकं नक्कीच मला माहीत आहे। बघा, समर्थांनी त्या तरुणाला सांगितलं, सर्वप्रथम तुला हे समजून घ्यावं लागेल की आपल्यामध्ये जे काही नैसर्गिकरित्या आहे ना, ते कधीच वाईट नसतं। आपल्या जीवनात त्याची काही गरज आहे ना। वासना ही वाईट गोष्ट नाही, ही आपल्या मनातील भावना आहे आणि ज्यामुळं आपल्याला कशाची तरी उणीव जाणवत असते। बघा, आपण विचार करत असतो की माझ्या मनामध्ये असे विचार का येतात? मी वाईट मनुष्य आहे म्हणून येतात का? बघा, तुम्ही अजिबात वाईट नाहीत, कारण तुमची विचार करण्याची प्रणाली आहे ना, ती चेंज करावी लागेल। बघा, आणि मग ती गोष्ट मिळवण्यासाठी आपण त्या गोष्टीकडे आकर्षित होतो। उदाहरणार्थ बघा, जर तुमच्याकडे पैशाची कमतरता असेल ना, तर तुम्हाला पैसे मिळवण्याची इच्छा निर्माण होईल। आणि याचा अर्थ असा नाही की ती इच्छा वाईट आहे, उलट यामुळं आपल्या मनात एक प्रकारची गरज जाणवते। आणि जेव्हा ती शरीराची असते ना, तेव्हा आपण त्याला वासना असं म्हणतो। बघा, आजपर्यंत भरपूर तुम्ही निरूपणा ऐकली असतील, भरपूर कीर्तनं ऐकली असतील, भरपूर तुम्ही वेगवेगळ्या सत्संगामध्ये गेले असाल, पण वासना म्हणजे काय ते कधीतरी मनुष्यानं लक्षात घ्यायला हवं। तिला वाईट मानू नका। बघा, तेव्हा तो तरुण समर्थांना म्हणाला, समर्था,
मला ह्या वासनेचा अर्थ कळाला आहे. कृपया मला सांगा आता ती कुठून येते आणि ती कशी येते. बघा, आपल्या पण जीवनातला सर्वांच्या मनातला हा प्रश्न आहे. ही नक्की वासना आहे ना? मी एवढे उपासना करतो, मी एवढे व्रत वैकल्य करतो, तरी ही वासना येते तरी कुठून? मी माझ्या मनावर खूप कंट्रोल करतो, तरीसुद्धा मला शरीर साथ देत नाही. ही नक्की वासना येते कुठून? बघा, तेव्हा समर्थ त्या तरुणाला म्हणाले, वासना कुठूनही येत नाही, ते आपल्या आतच आहे आणि ते असणं गरजेचं आहे, तरच मानवजातीचा विस्तार होईल ना. तो तरुण म्हणाला, जेव्हा ते आपल्यात असतं आणि आवश्यक असतं, मग लोक का म्हणतात की वासना चुकीची आहे बरं? बघा, समर्थ म्हणाले, ही समस्या आहे. लोकांचा या विषयामध्ये खूप मोठा गैरसमज आहे. ते लपवण्याचा आणि दडपवण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे शारीरिक संबंध चुकीचे नाहीत, परंतु चुकीच्या पद्धतीनं वापर करणं चुकीचं आहे. म्हणजे काय? म्हणजे लोक त्यांना जे आवडतं ना त्यासाठी जगू लागतात आणि नेहमी त्याचाच विचार करत राहतात. पण हे सर्व चुकीचं आहे. बघा, समर्थ त्या तरुणाला म्हणाले, तुला माहीत आहे का की प्राण्यांनाही शारीरिक भूक असते? तरुणानं उत्तर दिलं, होय समर्था, प्राण्यांना शारीरिक भूक असते, कारण प्राण्यांनाही आपली पिढी पुढे न्यायची इच्छा असते. पुढे समर्थ म्हणाले, मग आपण प्राण्यांच्या वासनेला अयोग्य का म्हणत नाही बरं? तो तरुण म्हणाला, हे मलासुद्धा माहीत नाही, तुम्हीच मला सांगा. समर्थ म्हणाले, प्राणी त्यांच्या वासनेच्या इच्छेचा उपयोग आहे ना, ते सुखासाठी करत नाही. ते त्याचा उपयोग फक्त मुले निर्माण करण्यासाठी करतात. आणि निसर्गाने प्राण्यांना शारीरिक भुकेला त्यांच्या आनंदाचा आधार बनवण्या इतकी समज दिली नाही, तर आपल्या समजुतीच्या जोरावर माणूस निसर्गात सापडलेल्या प्रत्येक गोष्टीचा उपयोग आपल्या सुखासाठी करतो. म्हणजे काय? म्हणजे आपण मानवांनी वासनेला आपल्या सुखाचं साधन बनवलेलं आहे, तर निसर्गानं आपल्याला आपला वंश पुढे नेण्यासाठी ही भावना दिली. परंतु मानवाने त्याचा उपयोग काय केला बरं? परंतु मानवाने आपल्या जीवनाचं अंतिम ध्येय बनवलेलं आहे. बघा, त्या तरुणाने समर्थांना विचारलं, महात्माजी, ही वासना आपल्यावर का वर्चस्व गाजवते बरं? तेव्हा समर्थ म्हणाले, ऐक आता, मी तुला जे काही सांगेल ना ते तू लक्षपूर्वक ऐक. हा वासनेचा सारा खेळ आहे ना, तुला नक्कीच समजेल. तुला तुझ्या सर्व प्रश्नांची उत्तरंसुद्धा मिळतील. तुला फक्त काळजीपूर्वक ऐकावं लागेल आणि समजूनसुद्धा घ्यावं लागेल. बघा, समर्थांनी त्या तरुणाला सांगू लागतात, एकेकाळी एक गुरु आणि शिष्य एका आश्रमामध्ये राहत होते. शिष्य रोज आश्रमाबाहेर गावात भिक्षा गोळा करण्यासाठी जात असे. जो शिष्य गावोगावी जाऊन भिक्षा गोळा करायचा ना, त्याच्या वाटेत एक नदी होती. एके दिवशी त्याला एक मुलगा झाडामागे लपलेला दिसला. तो त्या मुलाकडे गेला आणि त्याला विचारू लागला, भाऊ, या झाडामागे लपून काय बघत आहात बरं? तेव्हा तो मुलगा म्हणाला, अरे तुला दिसत नाही का मी काय पाहतोय ते? मग शिष्यानं नदीकडं पाहिलं. तेथे काही मुळी पाणी भरताना दिसल्या. मुळी 15 ते 16 वर्षाच्या असतील. तेव्हा शिष्य त्या मुलाला म्हणाला, अरे भाऊ, तिकडे मुळी पाणी भरत आहेत, यात वेगळं काय आहे बरं? तेव्हा तो मुलगा शिष्याकडे पाहतो आणि त्याला म्हणतो, मूर्खा, त्या मुली नदीतून पाणी कसे भरत आहेत हे तुला दिसत नाही का? त्यांची शैली पहा, त्यांचं कोमळ शरीर पहा, भांडे उचलताना त्यांची पातळ कंबर कशी जाणवते बरं? आणि तिचे केस तिच्या कमरेवर दिसत आहेत, जणू पृथ्वीवर अप्सरांचं प्रकट झाले आहेत. बघा, म्हणजेच तो मुलगा होता ना, त्या मुलींमध्ये एकदम गुंतून गेलेला होता. शिष्यानं पुन्हा नदीकडं पाहिलं आणि यावेळी त्याकडे तो पाहतच राहिला. आत्तापर्यंत त्याला काहीच दिसत नव्हतं आणि तो पूर्णपणे निर्भय होता. त्याला कशाचीही भीती वाटत नव्हती. पण आता तो लपून लपून त्या मुलींना पाहू लागला होता. शिष्य गपचूप त्या मुलींना पाहत होता. मग तो आतून घाबरला आणि म्हणाला, मी हे काय करतोय?
मी जे काही करत आहे ना ते योग्य नाही. मी इथून निघून जावं. आणि मग तो पटकन तिथून निघून जातो. त्यानंतर तो आश्रमामध्ये पोचतो. आश्रमामध्ये गेल्यावर त्यानं त्याच्या कामाला सुरुवात केली. पण जे त्यानं नुकतंच पाहिलं होतं ना तीच गोष्ट पुन्हा पुन्हा त्याच्या समोर येत होती. आणि त्याच्या मनात तेच दृश्य खेळत होतं. त्याचं मन आहे ना तेच पाहण्यासाठी तळमळत होतं. त्याला कोणत्याही कामात रस लागत नव्हता. आणि नेहमीप्रमाणे सकाळी तो आश्रमातून लवकर भिक्षा मागण्यासाठी निघून जात असे. तो मुलगा आधीच नदीजवळच्या झाडामागे हजर असायचा आणि शिष्यसुद्धा त्याच्यासोबत गुपचूप मुली पाहत असे. आता तो रोज हे करू लागला. आता त्याचं मन आहे ना कोणत्याही कामामध्ये गुंतत नव्हतं. तो सतत कोणत्या ना कोणत्या विचारामध्ये मग्न असायचा. तो आता आश्रमाचं कामही नीट करत नव्हता. त्याला ना नीट झोप येत होती ना नीट त्याला जेवता येत होतं. त्याचं मन होतं ना एकदम अस्वस्थ झालं होतं. त्या मुलींचं सौंदर्य पाहून त्याचं मन वारंवार भुरळत होतं. गुरु शिकवत असताना सुद्धा त्याचं मन इतरत्र विचारांमध्ये गढूळ झालं होतं. गुरु शिष्यांच्या या कृतीने पाहिल्या होत्या. मग एके दिवशी गुरूंनी शिष्याला आपल्याजवळ बोलावलं आणि म्हणाले, आजपासून मीही तुझ्यासोबत भिक्षा मागायला येईल. तेव्हा शिष्यानं गुरूंना नकार दिला आणि म्हणाला, नाही गुरुदेव, तुम्ही कशाला त्रास करताय? मी एकटाच योग्य प्रकारे भिक्षा मागू शकतो. गुरु शिष्याला म्हणाले, ठीक आहे, तू एकटाच भिक्षा मागायला जा. त्यानंतर तो शिष्य भिक्षा मागण्यासाठी निघून गेला. आणि शिष्य गेल्यावर गुरुही आश्रमातून निघून जातात आणि शिष्याच्या मागे मागे जाऊ लागले. काही अंतर गेल्यावर गुरूंनी पाहिलं की त्यांना शिष्य एका मुलासह गुन्हेगारासारखा झाडामागे लपून काहीतरी गुप्तपणे पाहत आहे. आपला शिष्य काय पाहतोय हे पाहण्यासाठी गुरुही शिष्याच्या मागे मागे जाऊ लागले आणि मागे उभे राहिले. गुरूंनी पाहिलं की त्यांचा शिष्य झाडामागे लपून नदीतून पाणी भरणाऱ्या मुलींना पाहत होता. तेव्हा गुरूंनी शिष्याला विचारलं, तू मुलीकडून भिक्षा घेणार आहेस का? गुरूंचा आवाज ऐकून शिष्य होता ना तो घाबरला आणि त्याला घाम फुटला. तो थरथर कापत होता, जणू काही चोरी करताना रंगेहात पकडला गेला आहे. त्याला काहीच बोलता येत नव्हतं. शिष्यासोबत असलेला हा मुलगा तिथून पळून गेला आणि त्यामुळं शिष्य आणखीनच घाबरला. तोंडातून एकही शब्द बाहेर पडत नव्हता. आणि गुरूंनी शिष्याकडे पाहिलं आणि म्हणाले, माझा शिष्य निर्भय आहे, त्याला कशाचीही भीती वाटत नाही. पण तू आता भीतीने थरथर कापत का आहेस बरं? शिष्य गुरूंना म्हणाला, मला क्षमा करा गुरुदेव, यात माझा काहीच दोष नाही. त्या मुलाने मला फूस लावली होती, पण मी आता वचन देतो की आजच्या नंतर मी हे पुन्हा कधीही करणार नाही. मला क्षमा करा. बघा, गुरुदेव म्हणाले, काही हरकत नाही, पण ही गोष्ट लक्षात ठेव की आपण जे सोबत ठेवतो ना त्यानुसार आपल्याला परिणाम मिळत असतो. आपण कोणती संगत ठेवतो त्यांचे विचार आपल्यामध्ये शिरतात. म्हणून चांगली संगत ठेवा, जेणेकरून चांगले विचार आहेत ना तुमच्या आत येऊ शकतील. मग गुरु आणि शिष्य आश्रमामध्ये परततात आणि पुन्हा आश्रमाच्या कामामध्ये लक्ष घालू लागतात. त्या शिष्याने तो मार्ग सोडला आणि दुसऱ्या मार्गाने जाऊ लागला. तो आपले काम काळजीपूर्वक करत असे, पण हळूहळू त्याच्या आत राग निर्माण झाला आणि मग तो शिष्य इतर शिष्यांवर रागावू लागला, चिडू लागला. आता तो योग्य वेळी अन्नही घेत नव्हता. तो अन्न फार कमी खात असे. एका रात्री गुरु शिष्याकडे आले आणि म्हणाले, तू मला वचन दिलं होतंस ना की तू तुझ्या मनावर नियंत्रण ठेवशील. आतापर्यंत तू किती वेळा वचन मोडलं आहेस बरं? हे ऐकून तो शिष्य आपल्या गुरूंच्या पाया पडला आणि रडू लागला. रडत रडत तो आपल्या गुरूंना म्हणाला, गुरुदेव, मी माझे वचन पुष्कळ वेळा मोडलं आहे. प्रत्येक वेळी मी वचन मोडलं आहे. माझं मन आहे ना माझ्या नियंत्रणामध्ये नाही.
मी माझ्या मनातील सर्व वाईट विचार आहेत ना ते काढून टाकण्याचा प्रयत्न करतो, परंतु मला इच्छा असून सुद्धा ते शक्यच होत नाही. तेव्हा गुरु शिष्याला म्हणाले, चल माझ्यासोबत. गुरु शिष्याला त्या आश्रमाच्या बागेमध्ये घेऊन जातात आणि शिष्याला म्हणतात, बघ इथे काही नाले आहेत ज्यातून नदीचं पाणी आहे ना या झाडांना येत आहे आणि हे पाणी सतत वाहत आहे. या पाण्याचा प्रवाह आहे ना तू थांबवू शकतोस का? तेव्हा शिष्य म्हणाला, हो गुरुदेव, मी हा प्रवाह थांबवू शकतो. मग त्या शिष्यानं माती उचलून नाळ्यामध्ये टाकली. पाणी थोडा वेळ थांबलं आणि नंतर काही वेळानं त्या मातीवरून पाणी वाहू लागलं. गुरु शिष्याला म्हणाले, हे काय, पाणी थांबलं नाही? पुन्हा त्यानं काही खडे उचलून त्या नाळ्यामध्ये टाकले. मग काही वेळ पाणी थांबलं, मात्र काही वेळानं ते खडे दगडातून पाणी येऊ लागलं. बघा, गुरु म्हणाले, शिष्य काय झालं? पाणी पुन्हा पुढे चाललं आहे. तू म्हणत होतास ना की पाणी थांबणार आहे, मग मला असं का वाटत आहे की तुझ्यानं पाणी थांबणार नाही म्हणून? तेव्हा शिष्य म्हणाला, काही हरकत नाही गुरुदेव, मी हे पाणी थांबवूनच दाखवतो. मग शिष्यानं एक मोठा दगड घेऊन त्या नाळ्यामध्ये टाकला आणि मग पाणी थांबलं. तेव्हा तो शिष्य गुरूंना म्हणाला, गुरुदेव पहा, आता मी पाणी थांबवून दाखवलं आहे. मी तुमची विनंती पूर्ण केली आहे. गुरु हसले आणि म्हणाले, ठीक आहे, नीट बघ पाणी थांबलं आहे का? पाणी मागचा नाळा तोडून बाहेर आला आहे आणि कडेनं सुद्धा वाहत आहे. नीट बघ, या दगडासमोर पाणी आलं आहे आणि आता हे पाणी आहे ना आपला मार्ग बदलून पुन्हा पुढे वाहत आहे. तेव्हा गुरूंनी शिष्याला समजावलं, तुझ्या बाबतीतही असंच घडलं आहे. तू पुन्हा पुन्हा प्रयत्न करत होतास, परंतु प्रत्येक वेळी तुझे प्रयत्न अयशस्वी होत होते आणि ते नेहमीच अयशस्वी होत राहतील. हा दगड तुझा प्रयत्न आहे ना आणि हे पाणी तुझे विचार आहेत. तू कितीही मोठा दगड ठेवलास ना तरी पाणी नेहमीच मार्ग काढेल. हे पाहून शिष्यानं विचारलं, गुरुदेव, मग या घाणेरड्या विचारांपासून मला मुक्त होण्याचा कोणता मार्ग नाही का? गुरु म्हणाले, एक मार्ग नक्कीच आहे. ज्या नदीतून हे पाणी येत आहे ना तिथून तुम्ही या नाल्याचा मार्ग बदलू शकता किंवा बंद करू शकता. गुरूंनी शिष्याला नदीजवळ नेलं आणि जिथून त्या बागेत पाणी येत होतं ना, गुरु म्हणाले, काही झाडं आहेत ज्यांना रोज पाणी लागतं. जर आपण पाणी अडवलं ना तर झाडं कोमेजून मरून जातील. त्यामुळे आपल्याला पाणी अडवून जमणार नाही. शिष्यानं गुरुचे म्हणणे ऐकलं आणि पाण्याचा मार्ग मोकळा केला. मग गुरूंनी विचारलं, या नदीचे संपूर्ण पाणी बागेकडे वळवले तर काय होईल बरं? शिष्यानं उत्तर दिलं, गुरुदेव, तिथली सर्व झाडे वनस्पती आहेत ना त्या कुजून नष्ट होऊन जातील. तिथे काहीच उरणार नाही. गुरु हसले आणि म्हणाले, तू हे समजून घे, आपल्याला काहीच थांबायचं नाही. फक्त नेहमी संतुलन राखलं पाहिजे. कमी पाण्यानं झाडं नष्ट होतात आणि जास्त पाण्यानं झाडं नष्टसुद्धा होऊ शकतात. त्याचप्रमाणे आपलं जीवन आहे ना ते समतोलपणे चाललं पाहिजे. म्हणजे जास्तसुद्धा पाणी नको आणि कमीसुद्धा पाणी नको. गुरु शिष्याला म्हणाले, जर मी तुला आंब्याचा विचार करू नकोस असं सांगितलं तर तुझ्या मनात कोणाचे चित्र येईल बरं? तेव्हा शिष्य म्हणाला की गुरुदेव, आंब्याचं चित्र आहे ना ते नक्कीच माझ्या मनामध्ये येऊन जाईल. गुरूंनी सांगितलं की जेव्हा आपण घाणेरडे विचार आहेत ना ते जबरदस्तीने थांबवण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ते आपल्यात आणखी जोरदारपणे प्रवेश करतात. म्हणूनच आपण त्यांना कधीही दाबण्याचा प्रयत्न करू नये. तेव्हा गुरु शिष्याला म्हणाले, वाईट लोकांच्या संगतीमुळं आपल्या मनामध्ये घाणेरडे विचार येत असतात. कधीकधी वासना आहे ना आपल्यामध्ये नसते, परंतु काही अश्लील लोकांसोबत राहिल्यानं ती आपल्यावर वर्चस्व गाजवते. तेव्हा शिष्य म्हणाला, गुरुदेव, तुम्ही बरोबर आहात. मी माझा रस्ता चुकलो होतो. मग तो शिष्य त्या रात्री अतिशय शांतपणे झोपला होता. बघा, सकाळी त्यानं आपलं काम मनापासून केलं आणि मग सकाळी तो त्याच मार्गाने
भिक्षा गोळा करण्यासाठी निघाला. जिथे आजही तो मुलगा झाडामागे लपून त्या मुलींना पाहत होता. शिष्य नदीवर गेला. जिथे मुली पाणी भरत होत्या ना, त्यानं त्या मुलींकडे पाणी मागितलं आणि त्यातील एक मुलीनं त्याला पाणीसुद्धा दिलं आणि त्या शिष्याच्या पायाला स्पर्श केला. शिष्याने त्या मुलीला आशीर्वाद दिला आणि तिच्या चेहऱ्यावर हसू उमटलं. जणू काही हरवलेलं त्याला परत मिळालं होतं. तो परत आपल्या वाटेला जाऊ लागला. तेवढ्यात झाडामागे लपलेला मुलगा मागून आला आणि तो शिष्याकडे आला आणि विचारलं, काय भाऊ, आज तू जवळून पाहिलं, तू माझ्याही पुढे गेला आहेस? तेव्हा शिष्य म्हणाला, आपण नेहमी दुसऱ्यांच्यामध्ये व्यस्त असतो, स्वतःला पाहू शकत नाही. तू किती दिवस या झाडामागे लपून त्यांना पाहणार आहेस? तुला कोणी आवडत असेल ना तर तिला सांग. तीही तुला पसंत करत असेल ना तर लग्न कर. पण त्याआधी तू काहीतरी बन, स्वतःला जाणून घे. असा वेळ वाया घालवू नकोस. मग तो मुलगा त्या शिष्याला रोज भेटू लागला आणि त्यानं त्या मुलाला नदीवर न जाण्याची प्रेरणा दिली. आणि मग तो मुलगा आयुष्यात काहीतरी बनण्यासाठी धडपड करू लागला. तर तुम्ही पाहिला असेल की संगतीचा परिणाम आहे ना, तो तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळाली का? तेव्हा तो शिष्य म्हणाला, हो गुरुजी, धन्यवाद. तेव्हा गुरूंनी शिष्याला सांगितलं, जेव्हा तुझ्या मनात घाणेरडे विचार येतात ना, तेव्हा तू स्वतःला अपराधी समजू नकोस. हे शरीर आहे आणि हजारो वर्षापासून या शरीराने हे सर्व शिकलं आहे. नुसता विचार करून आणि शपथ घेतल्यानं हे अजिबात थांबणार नाही. पण तुमच्याकडे ती शक्ती आहे ना, ती एक ऊर्जा आहे जी तुम्हाला संतुलित पद्धतीने वापरायची आहे. आपले विचार आहेत ना, कितीही महत्त्वाचे आहेत हे या कथेतून तुम्हाला कळालं असेल. आपले विचार आपल्या भविष्याची दिशा ठरवत असतात आणि मनात पूर्ण ताकद लावून सकारात्मक विचार अंगीकारले पाहिजेत, जेणेकरून आपण योग्य दिशेने पुढे जाऊ शकू. म्हणजेच काय? म्हणजेच एखादा मनुष्य वाईट मार्गावर चालत असेल ना, तर तो मनुष्यसुद्धा समर्थ विचारांनी चांगल्या मार्गावर येतो. समर्थ विचार म्हणजे काय? समर्थ विचार म्हणजे श्रवण करणं. बघा, आपण कधीकधी श्रवणाचा कंटाळा करतो. आपल्याला दर हप्त्यातून एक वेळा श्रवण करायचं असतं. पण हे श्रवण केल्यानं बघा, समर्थांची सद्गुरूंची कृपा एवढी आहे ना की आता या सोशल मीडियाद्वारे तुम्हाला रोज श्रवण करायला मिळतं. हीच आहे ना पुण्याई. नाहीतर आजच्या काळाचा जर विचार केला, बघा आपण शेजारची मुलं बघतो किती वाईट संगतीमध्ये चाललेली आहेत, तरीसुद्धा त्यांचे आईवडील आहेत ना, ते बेफिकीर आहेत. आपला मुलगा वाईट संगतीमध्ये आहे तरीसुद्धा त्यांना अभिमान वाटतो. म्हणून आपली मुलं आहेत ना, जर चांगली घडवायची असतील, संगत जर चांगली करायची असेल ना, त्यांना चांगलं संस्कार द्यायचे असतील, तर समर्थ विचार त्यांच्या मनावर बिंबवले पाहिजेत. आणि हे कधी घडेल? जेव्हा या मुलाच्या आईवडील या भक्ती मार्गामध्ये येतील, दोडविलची उपासना करतील. नाहीतर आपण नुसतं मुलांना सांगून चालेल का? अगोदर आपण किती पाणी खोल आहे ते पाहिलं पाहिजे, नंतर मुलांना उतरवलं पाहिजे. समर्थांनी या मनाला सांगितलेलं आहे, जेव्हा हे मन आहे ना नवीन नवीन भक्ती मार्गामध्ये जातं ना, बघा नवीन नवीन भक्ती मार्गामध्ये जाऊन 2-2.5 तास श्रवण करतं ना, त्याच्या मनाला नक्कीच आराम मिळतो. बघा कधीकधी आपण पाहिलं असेल, जेव्हा आपण श्रवणाला बसतो ना, काही माणसं असतात ना, काही क्षणात झोपी जातात. कारण का? बघा कधीकधी तुमच्या मनातसुद्धा विचार येत असेल की माझे वडील आहेत, माझी आई आहे, एवढ्या गोळ्या खाऊन सुद्धा त्यांना झोप येत नाही. पैसा भरपूर आहे, पण दवाखाना करूनसुद्धा त्यांना झोप येत नाही. पण इथे या श्रावणामध्ये आल्यानंतर एवढी झोप का येते बरं? कारण ही विचारांची प्रेरणा आहे ना, समर्थ विचार आहेत ना, मनुष्याचं मन प्रेरित करतात. आणि हे मनुष्याचं मन प्रेरित झालं ना की हे मन आपोआप झोपी जातं.
बघा, पैसे लागतात का झोपायला? अजिबात नाही. म्हणजेच काय? म्हणजेच तुम्ही जर नुसते विचार ह्या कानाने श्रवण करून तुम्हाला झोप येत असेल, जर हे विचार मनामध्ये उतरवले तर तुमच्या जीवनाचं सार्थक झाल्याशिवाय राहील का? नक्कीच होणार आहे. म्हणून तुम्ही नवीन नवीन जरी या भक्तिमार्गामध्ये आला आहात ना, तरीही टेन्शन घेऊ नका, घाबरून जाऊ नका. तुमच्या मनात जे काही चालू आहे ना, ते नक्कीच होणार आहे. तुम्हाला नक्कीच प्रचितीसुद्धा मिळणार आहे. म्हणून घाबरून जाऊ नका, मनावर कंट्रोल ठेवा. समर्थांचे विचार आहेत ना, ते मनामध्ये उतरवा, मनामध्ये बिंबवा, तरच पुढच्या दिशेला लागा. जेव्हा तुम्ही या भक्तिमार्गामध्ये नवीन नवीन असता, तेव्हा नक्कीच तुम्ही जेव्हा उपासनेला बसता ना, तेव्हा नक्कीच तुमच्या मनामध्ये ह्या अश्लील विचार येतील. कारण का? कारण तुमचं अगोदरच हे मन आहे ना, अश्लील विचारांनी भरलेलं होतं. पण चुकूनही उपासना मिस करू नका. चुकूनही उपासना बघा दांडी मारू नका. कारण का? कारण तुम्ही परत परत उपासना कराल ना, सद्गुरूंचं नामस्मरण कराल, तुमच्यामध्ये एक प्रेरणा जागृत होईल, तुमच्या मनामध्ये एक ऊर्जा जागृत होईल. आणि ही ऊर्जा जागृत व्हायला ना थोडा वेळ लागेलच ना. म्हणजेच काय? म्हणजेच लगेच कोणती गोष्ट खाल्ली आणि लगेच परिणाम झाला असं कधी होईल का? प्रत्येक गोष्टीला वेळ काळ असतो आणि तो वेळ काल झाल्याशिवाय त्याचं फळ तुम्हाला मिळणार नाही. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे, जर तुम्ही उपासना केली ना, तर त्याचं फळसुद्धा तुम्हाला वेळ आल्यावर नक्कीच मिळणार आहे. पण तुम्ही खचून जाऊ नका आणि कंटाळासुद्धा करू नका. तुमचा निर्धार ठेवा, माझं भवितव्य आहे ना, समर्थांचे विचार माझ्या मनामध्ये प्रेरित झाले पाहिजेत. आणि हे विचार आहेत ना, एक दिवस तुम्हाला श्रेष्ठ बनवतील, तुम्हाला धनवान बनवतील, तुम्हाला समाधानी बनवतील. बघा, या 3 गोष्टी जर तुमच्या आयुष्यामध्ये झाल्या, मग कशाची कमतरता राहील का? बघा, पहिली गोष्ट तुम्हाला श्रेष्ठ बनवतील, दुसरी गोष्ट तुम्हाला धनवान बनवतील, आणि तिसरी गोष्ट तुम्हाला समाधानी बनवतील. जर या 3 गोष्टी तुमच्या जीवनामध्ये आल्या, तर तुमच्या जीवनामध्ये काही कमी राहील का? काहीच नाही. म्हणून नम्रपणे वागा. दुसऱ्याचा विचार जेव्हा करताना, तर त्याच्या सुखासाठी विचार करा, तेव्हा तुमच्या जीवनामध्ये सुख निर्माण होईल. नाहीतर आपल्या सुखासाठी आपण जर दुसऱ्याला एखाद्या दरीमध्ये ढकलून देत असू ना, तर त्याच्या क्षणी दुसऱ्या पावलाला आपल्यासाठी सुद्धा दरीच खोदलेली असेल. म्हणून कोणालाही दरीत ढकलून देण्याचा विचार करू नका. म्हणून दुसऱ्यांच्या सुखामध्ये सुख माना. तुमच्या जीवनामध्ये सुद्धा सुख निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. समर्थांनी सांगितलेलं आहे, या विश्वामध्ये असं एक शस्त्र आहे ना, एक अशी ताकद आहे, एक अशी ऊर्जा आहे, तिला कोणीही आजपर्यंत हरवू शकला नाही आणि कधीच हरवणार नाही. आणि हे समर्थ विचार आहेत ना, ही ऊर्जा तुम्हाला देत असतात. आणि या ऊर्जेचं नाव आहे नम्रता. आणि ही नम्रता आहे ना, जर तुमच्यामध्ये निर्माण झाली ना, तुमच्या मनामध्ये प्रेरित झाली ना, तर तुम्ही सर्व सुखांवर विजय मिळवू शकता. आणि ही नम्रता आहे ना, प्रत्येक क्षणी आपली परीक्षा घेत असते. म्हणजेच काय? म्हणजे जेव्हा आपण उपासना करतो, बघा, ते वाईट विचार आपल्या या उपासनेमध्ये येतात, तेव्हा तुम्ही या वाईट विचारांना थांबवण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करू शकता. आणि हा प्रयत्न कधी होईल? जेव्हा भगवंताचं नामस्मरण वारंवार होत जाईल. जेव्हा आपल्याला जो मंत्र दिलेला आहे बघा, ओम श्री गुरु दत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः, हा मंत्र आहे ना, बघा, तुम्हाला वेगळासुद्धा मंत्र असेल, जसा तुमचा भक्तिमार्ग असेल ना, त्या पद्धतीनं तुम्हाला तुमच्या गुरूंनी मंत्र दिला असेल. त्या मंत्राचा उच्चार करत उपासना करत जा. एक ना एक दिवस असा येईल ना, तुमच्या मनाचे सर्व प्रश्न सुटतील. तुमच्या मनामध्ये जे अश्लील विचार आहेत ते सुद्धा धुळीस मिळून जातील. एक तुमच्या जीवनामध्ये एक नवीन पर्वाची सुरुवात होईल.
तुमचं जीवन एवढं सुंदर होऊन जाईल ना, तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवू शकत नाही. एवढं जीवन तुमचं बदलून जाईल. सर्व मनातल्या इच्छा तुमच्या पूर्ण होतील. आणि तुमच्या जेव्हा मनातल्या इच्छा पूर्ण होतील ना, तेव्हा तुम्ही समाधानी झाल्याशिवाय कधीच राहणार नाही. नक्कीच तुम्ही समाधानी व्हाल. आणि हे समाधान आहे ना, ते प्रत्येक मनुष्याला हवं असतं. बघा, आपण पाहत असतो पैसा, गाडी, बंगला सर्व गोष्टी असतात, तरीसुद्धा समाधान असतं का कोणाच्या लाईफमध्ये? कधीच नसतं. आणि हे समर्थ विचार आहेत ना, तुमच्या जीवनामध्ये समाधान निर्माण करत असतात. म्हणून अजून वेळ गेलेली नाही, अजून भरपूर वेळ आहे असं मनात विचार करू नका. आत्ताच भक्ती मार्गाला सुरुवात करा. कारण का? कारण याच क्षणी तुमचं पाऊल आहे ना, ते चांगल्या स्थितीमध्ये राहील ना, तर तुमचा येणारा काळ आहे ना, तो काळसुद्धा तुम्हाला समाधान मिळवून देईल. जर तुम्ही भक्ती मार्गामध्ये नसाल तर तुमच्या मनामध्ये वाईट असलेले विचार येऊन जातील आणि त्यांना थांबवणं शक्य कधीच होणार नाही. म्हणून वेळ गेलेली नाही. हे निरूपण तुमच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल घडवल्याशिवाय राहणार नाही. हे समर्थ विचार तुमच्या मनाला छेदून जातील. आणि हे जेव्हा तुमच्या मनाला छेदतील ना, तेव्हा खऱ्या नव्या ऊर्जेची स्थापना निर्माण होईल. आणि एक ना एक दिवस तुमच्या घरात सुद्धा स्थापना होईल. आणि तुमच्या घरात भगवंत आल्याशिवाय राहणार नाही. पण त्या भगवंताला आपण जर बोलावलं तरच येईल ना, की नुसता तसा येईल का बरं? पण आपण त्याला बोलावू कधी? जेव्हा आपले कर्म श्रेष्ठ होतील, जेव्हा आपण दुसऱ्याच्या सुखामध्ये सुख मानू, तेव्हाच भगवंत आपल्या घरी येईल ना. म्हणून 2 वेळची उपासना करा. तुमच्या जीवनामध्ये नक्कीच प्रचिती येईल, तुम्हाला नक्कीच अनुभव येईल. आणि एक ना एक दिवस तुमच्या मनातली इच्छासुद्धा पूर्ण होईल. जय जय रघुवीर समर्थ.